बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। नवी दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे। त्याचं छायाचित्र समोर आलंय। अमित शहांची भेट घेतली देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यानंतर जे.पी. नड्डा पण त्यांच्याबरोबर होते आणि या भेटी बैठकीनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटायला गेलेले आहेत। त्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, काय माहिती? सुवर्णा, 2 दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरती आहेत। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीमधल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटताना पाहायला मिळतात। कालच्या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांची भेट घेतली। आज त्यांनी थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये या 2 प्रमुख नेत्यांमध्ये संवाद देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यामध्ये भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांना भेटताना पाहायला मिळतात। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी दिल्लीच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। मी तर घरचाच आहे, राजकारणात इतर संबंध सुद्धा असतात पण टीकाच नसते, अशी प्रतिक्रिया पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी दिली। अजित पवार गटाच्या नेत्यांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। 85व्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांवर कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। केक कापत शरद पवारांनी कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला। अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवरून संजय राऊतांनी मुश्किल प्रतिक्रिया दिली। सोडून गेलेले शुभेच्छा देण्याकरता आले, ते शुभेच्छा घेतील असं राऊत म्हणाले। वाढदिवसानिमित्त झालेल्या काका पुतण्याच्या भेटीवर निलेश लंकेंनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय मतभेद असतात मात्र एकमेकांबद्दल आत्मीयताही असतेच, असं निलेश लंके म्हणाले। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वर्चस्व राहणार असून नंबर 1 ची सगळी खाती भाजपकडे राहणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती आहे। मंत्रिमंडळाच्या विस्तारात विदर्भात 7 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। विदर्भात 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद मिळण्याची चिन्ह आहेत। येत्या 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहा यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार असल्याची माहिती आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप 20, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 असा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्या यादीत मोठे बदल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। प्रगती पुस्तकात अनेक माजी मंत्र्यांना नापास करण्यात आल्याचं कळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। छगन भुजबळ, अनिल पाटलांचं नाव चर्चेत आहे। हसन मुश्रीफ, अदिती तटकरेंना मंत्रिपद मिळण्याची चिन्ह आहेत। लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला होता। या निकालाविरोधात अमोल कीर्तीकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती। या याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला असून कोर्टात निकाल राखून ठेवण्यात आलाय। त्यामुळे रवींद्र वायकर यांची खासदारकी राहणार की जाणार याचा निर्णय कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे सज्ज झाली आहे। मनसेकडून नाशिकच्या कार्यालयात पदाधिकारी संवाद सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 15 डिसेंबरला महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात रॅली काढणार आहे। दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघणार आहे। मेडिकल चौकातील राजापक्षा मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे।
पुण्यातील एकता नगरमध्ये पुराचा फटका बसल्यानंतर पालिकेनं स्थलांतराचा निर्णय घेतला. समितीच्या अहवालानंतर आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत चर्चा झाली असून पुढील कारवाई लवकरच सुरू होणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या थंडीची तीव्रता वाढलेली आहे. आतापर्यंत 8.6 पर्यंत पारा घसरला असून नागरिकांना भर दुपारी देखील हुडहुडी भरतीये. धुळे शहरात आणि परिसरात तापमानाचा पारा 4 अंशांवर गेलेला आहे. त्यामुळे धुळेकर थंडीनं चांगलेच कुडकुडतायत. जागोजागी धुळ्यात नागरिकांनी थंडीपासून वाचण्याकरता शेकोट्या पेटवल्या आहेत. विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळख असणाऱ्या चिखलदऱ्यातील तापमानाचा पारा 8 अंशांवर गेलाय. त्यामुळे संपूर्ण परिसरात गारवा पसरलाय. तर अमरावतीत तापमान 10 अंशांवर गेलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये तापमानात कमालीची घट झाली आहे. सातपुडा पर्वत रांगांमध्ये तापमान 8 अंशांवर गेल्यानं गवतावरील दवबिंदू गोठलेत आणि गवतावर बर्फाची चादर पसरली आहे. नाशिकमध्ये गारठा चांगलाच वाढलाय. गेल्या 4 दिवसांपासून नाशकात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. सलग 4थ्या दिवशी नाशिकमध्ये पारा 10.4 अंशांवर असल्याची नोंद आहे. गेल्या 2 दिवसांपासून रावेरमधील तापमानात मोठ्या प्रमाणात घट होऊन थंडीचा कडाका वाढलाय. वाढत्या थंडीमुळे तुरीच्या पिकाला पोषक वातावरण निर्माण झालंय. मुंबईत किमान तापमानाचा पारा वाढलाय. दरम्यान पुढील 3 ते 4 दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. सध्या राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, सौराष्ट्रच्या भागात थंडीची लाट आली आहे. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या थंड वाऱ्यानं विदर्भालाही गारठवून सोडलेलं आहे. थंडी 20 डिसेंबरपर्यंत जाणवत राहणार आहे. सोलापूर शहरात 2 ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यातच मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटल्यानं 1.5 तासात तब्बल 2 लाख लिटर पाणी वाया गेलंय. छत्रपती संभाजीनगरच्या भिवधानोरा या शेतवस्तीतील विद्यार्थ्यांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागतोय. जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमधून तराफ्यावर बसून प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. शिरूरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. एकाच गावात एका आठवड्यात दुसऱ्यांदा बिबट्या पकडण्यात आलाय. परभणीतील घटनेचे पडसाद आता जालन्यामध्ये पडताना दिसत आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा या शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. निषेध व्यक्त करण्याकरता आंबेडकरी संघटनांनी मंठा बंदची हाक दिली आहे. कोकणात प्रसिद्ध असलेल्या अंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली आहे. श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव 22 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे, अशी माहिती अंगणेवाडी भराडी माता देवस्थानच्या वतीनं देण्यात आली. नंदुरबारमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली आहे. 22 विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. हिवाळी सहलीसाठी विद्यार्थ्यांनी रायगडातील गडकिल्ल्यांवर जाण्याला पसंती दिली आहे. मराठवाडा, विदर्भासह घाटमाथ्यावरील विद्यार्थ्यांच्या सहलीकरता रायगडातील किल्ल्यांवर मोठी गर्दी उसळली आहे. सांगली जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये 118 कोटींचं जीएसटी संकलन झालंय. 8 महिन्यातच जीएसटी वसुली 1000 कोटींच्या घरात गेली आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा ज्वारीचं प्रमाण घटलंय. ज्वारीचा कोठार असलेल्या मंगळवेढ्यामध्ये केवळ 73% ज्वारीचा पेरा झालाय. लांबलेल्या पावसामुळे ज्वारीचं उत्पादन घटल्याची माहिती समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील 3,87,000 रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी प्रलंबित प्रक्रियाला आहे. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं लाभार्थ्यांनी तातडीनं ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन पुरवठा विभागानं केलं आहे. धुळे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 6 महिन्यांनी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी धुळ्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात ठराव पारित करून राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे. साई मंदिरात आजपासून हार, फुलं आणि प्रसाद नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे आजपासून भाविक मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे सायबर सुरक्षा हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
संभाजीनगरातील कचरा संकलनाचं काम करणाऱ्या रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी किमान वेतनाच्या मागणीकरता आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे 16 डिसेंबरपासून काम बंद आंदोलनामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत. गडचिरोली पोलिसांनी जिल्हा मुख्यालयापासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशील माओवाद्यांच्या पेनगुंडा या ठिकाणी एका दिवसात पोलीस ठाणं तयार केलं. एका दिवसात पोलीस ठाणं तयार करून दहशतमुक्त आणि माओवादमुक्त हा भाग केलेला आहे. बीडच्या केजमधील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भाजप नेते सुरेश धस यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी आरोपींना कठोर शासन करण्याकरता मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे असंही धस यांनी यावेळी कुटुंबियांना सांगितलं. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवीन पाहुणे आलेत. NT2 वाघिणीनं 3 बछड्यांना जन्म दिलाय. ट्रॅप कॅमेऱ्यातून या 3ही बछड्यांचा शोध सुरू आहे. जळगाव पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी मुख्य लेखा परीक्षक कार्यालयाबाहेर शूटिंग करणाऱ्या पत्रकाराला दमदाटी करत कॅमेरा हिसकावून घेतलेला आहे. तसंच कॅमेऱ्यातील मेमरी कार्ड काढून घेतलेलं आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.